नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेपळे. मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे तुम्ही जर का बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल आणि मित्रांनो तुमचा अर्ज मंजूर झाला आहे आणि मंजूर झाल्याच्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे अशा प्रकारचा मेसेज जर का आले असेल तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर पावती काढावी लागणार आहे. तर हीच पावती कशाप्रकारे काढायची याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला mahabocfw.in या वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आल्याच्यानंतर मित्रांनो कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉगिन ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा. सर्वात अगोदर तुमचा आधार नंबर आणि चालू असलेला मोबाईल नंबर टाकून प्रोसेस टू फॉर्मवरती क्लिक करा. यानंतर मित्रांनो एक OTP येईल. आलेला OTP इंटर OTP या रकान्यात टाकून व्हॅलिडेट OTPवरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो तुमचं अशा प्रकारे प्रोफाईल ओपन होईल. खाली स्क्रॉल करा. त्यानंतर पेमेंट डिटेल्स म्हणून एक लिंक आहे, याच्या खाली लिंकवरती तुम्हाला क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. यामध्ये तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर पुन्हा एकदा टाकून सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोबाईलवरती एक OTP येईल. आलेला OTP इथं टाकून व्हॅलिडेट OTPवरती क्लिक करा. यानंतर मित्रांनो इथे पेमेंट डिटेल्स तुम्हाला दाखवले जाईल. कस्टमरचं नाव, रजिस्ट्रेशन आणि मेक रजिस्ट्रेशन पेमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं. यानंतर मित्रांनो कुठल्याही प्रकारचं बॅग तुम्हाला घ्यायचं नाही, थोडं इथं वेट करायचं आहे. यानंतर तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन येईल. कुठल्याही एका माध्यमातून तुम्ही करू शकता. इथं QR सुद्धा तुम्ही करू शकता. QR निवडल्याच्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक करा. यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक QR येईल. याला कुठल्याही ॲपने तुम्ही स्कॅन करून पेमेंट करून घ्या. पाहू शकता पेमेंट सक्सेस झालेलं आहे. तुम्हाला बॅक जायचं नाही, थोडं इथं थांबायचं आहे. थांबल्याच्यानंतर पाहू शकता पेमेंट डिटेल्स इथं आलेलं आहे. तुमचं नाव, आधार नंबर वगैरे आणि नोट इथं दाखवलं आहे युअर फॉर्म इज ॲक्टिव्ह. आता पुन्हा एकदा तुम्हाला होम पेजवरती यायचं आहे. इथे आल्याच्यानंतर कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉगिनवरती क्लिक करा. आधार नंबर, मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्म करा. यानंतर OTP येईल. OTP टाका. OTP टाकल्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा अशा प्रकारे तुमची प्रोफाईल ओपन होईल. ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्सेप्ट आणि रजिस्ट्रेशन स्टेटस ॲक्टिव्ह तुम्हाला दिसेल. आता पावती काढण्यासाठी खाली स्क्रॉल करा. पेमेंट डिटेल्सवरती क्लिक करा. यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रिंट कॅश रिसिप्ट म्हणून एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा. अशा प्रकारची मित्रांनो तुमची पावती तुमच्यासमोर येईल. याला प्रिंट रिसिप्ट करून तुम्ही याची प्रिंट काढू शकता किंवा सेव्ह करून ठेवू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमचा बांधकाम कामगाराचा अर्ज मंजूर झाला तर घर बसल्या अशा प्रकारे प्रिंट काढू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.